च्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आपला चॅनल आपण नवीन असाल तर आपण सबस्क्राईब करा व लाईक करा व्हिडिओ आवडला तर। आज आहे शनिवार, तर आज मी गुहागर इथे आपला एक अर्टिगा गाडी आहे आपली, तर आपण शनिवारावर असे भाड्याने देत असतो का स्वतः ड्रायव्हिंग करतो मी, तर त्यांना आज मला भाडं आहे तर गुहागर इथलं, तर मी त्या लोकांना कुलाब्यावरून पिकअप करून मुंबई गोवा हायवे मार्ग तिकडे जाणार आहे। तर त्याबद्दल आपल्या रोडचे स्टेट अपडेट मी तुम्हाला देईन आणि मंदिराबद्दल श्री ज्ञानेश्वर मंदिर आणि एक देवी आहे तिथलं दर्शन घेऊन आम्ही चिपळूणला तिथे एक सुद्धा देवी आहे त्याचं मी तुम्हाला दाखवेनच। त्याबद्दल आता मी कुलाब्याला निघतो, एक तर उशीर झाला आहे, सकाळचे 6 वाजलेत, तिथे मला 6:30ला पिकअप करायचं आहे त्यांना। चला तर मग निघूया। गणपती बाप्पा मोरया। सॉरी मित्रांनो, आपल्याला काही रस्त्याबद्दल काय मला दाखवता आलं नाही, तर कुलाबा टू पनवेल पेन वडखळपर्यंत रस्ता खूप चांगला आहे। मध्ये कोलाड इंदापूर मानगाव हा रस्ता खूप खराब आहे। इंदापूरला आपला CNG चांगली मिळते व्यवस्थित टायमिंगला, 20 मिनटं गेली आपली भरायला। परत मानगाव ते महाड हा रस्ता चांगला आहे। महाड पोलादपूर कसडी घाट खेडपर्यंत मध्ये मध्ये थोडंसं डायव्हर्शन आहेत, काही एवढं नाही, पण रस्ता खूप चांगल्या प्रकारे आहे। तरी आता आपण परशुराम घाटात इथे आलेलो आहोत। गोशाळा होती आता बाजूला, हे तलाव आहे, खूप मोठं तलाव आहे, मंदिराच्या बाजूलाच आहे, डाव्या साईडला मंदिराच्या।
कोकणचे शक्तिपीठ श्री दुर्गादेवी म्हणून ओळखले जाते. डिटेलमध्ये सर्व माहिती त्यांनी लिहिलेली आहे, ते आपण वाचू शकता. खूप प्राचीन आहे, खूप पौराणिक आहे मंदिर. चला तर आपण मग मंदिरामध्ये जाऊया. दरवाजा सुद्धा खूप नक्षीदार आहे. समोर मंदिर, खूप सुबक मूर्ती आहे. मंदिराचा गाभारा, देवीचा गाभारा खूप नक्षीदार काम आहे. मित्रांनो, येताना आपल्याला काही व्हिडिओ काढता आला नाही. गाडीमध्ये येताना रस्ता खूपच जरा खराब जास्त प्रमाणात भेटला आम्हाला माणगावच्या नंतर, आणि सगळी ट्रॅफिक सोय मिळाली रविवार असल्यामुळे. आत्ता मी संध्याकाळी 6:30 वाजता घरी पोचलो आहे. त्यांना कुलाब्याला सोडून मी परत रिटर्न घरी आलो आहे. तरी आजचा आपला प्रवास 2 दिवसाचा खूप छान प्रकारे झाला आहे. आम्ही स्टे चिपळूणला केला आहे. तिथून आम्ही करवीर देवी इथे जाऊन सुद्धा चिपळूणला भेट देऊन दर्शन घेऊन आलेलो आहोत. ते सुद्धा आम्हाला दुपारनंतर आम्ही निघालो तिथून 11:30च्या दरम्याने. आता आम्ही संध्याकाळी 6 वाजता पोचलो आहे घरी. तरी आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि कमेंट करून आपण मला आपल्या व्हिडिओबद्दल आपलं मत मला सांगू शकता. नमस्कार, चला तर बाय.